नमस्कार मित्रांनो. GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बृहन्मुंबईमध्ये होमगार्ड पदासाठीची 2025ची अतिशय महत्त्वाची आणि मोठी भरती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना होमगार्डमध्ये नोकरी करायची आहे त्यांच्यासाठीची ही एक अतिशय चांगली संधी आहे आणि याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो, होमगार्ड सदस्याची नोंदणी कशा पद्धतीने करायची, त्यांची कामं काय असतात आणि आपल्याला देश सेवा करण्यासाठीची संधी कशा पद्धतीनं काम करत मिळत असते हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा मित्रांनो, होमगार्ड संघटना आहे त्याच्या इथं उद्देश देण्यात आलेला आहे की देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा या होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे मित्रांनो. आणि आपल्याला इथं जॉब करत असताना कशा पद्धतीनं होमगार्डचे सदस्यत्व आपल्याला मिळत असतं हे आपल्याला इथं पाहायचं आहे. बघा की महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही पगारी संघटना नसून शासन संचलित पूर्ण मानसेवी तत्वावर आधारित आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. हे सदस्यत्व 3 वर्षांकरता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे 3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58व्या वर्षापर्यंत पुनर्नोंदणी करता येते आपल्याला इथं. त्याचबरोबर होमगार्ड सदस्यांची काही कर्तव्य देण्यात आलेले आहे. होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे, कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई महामारी काळात, संप काळात प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्ये दिली जातात. बघा ही कर्तव्य काय आहेत, होमगार्ड जे सदस्य झालेले आहेत त्यांच्यासाठीची ही कर्तव्य दिलेले आहेत. मग आता मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे की होमगार्ड ज्या वेळेला आपण काम करत असतो त्या वेळेला आपल्याला तिथं भत्ता किती मिळत असतो. तर बघा, बंदोबस्त काळात आपल्याला भत्ता किती दिला जातो, 1083 रुपये कर्तव्य भत्ता व 200 रुपये उपहार भत्ता दिला जातो. कधी जर आपल्याला इथं होमगार्ड म्हणून ज्या वेळेला आपल्याला काही जबाबदारी दिलेली असते, काम दिलेलं असतं, त्या काळात हा आपल्याला भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात तुम्हाला 250 भोजन भत्ता व खिसा भत्ता म्हणून तुम्हाला 100 रुपये दिले जातं. आणि तसेच साप्ताहिक कवायत असते त्यावेळी तुम्हाला 180 रुपये कवायतीचा भत्ता देखील दिला जातो. त्याचबरोबर आता ज्यावेळेला आपण तिथं हजर नाही राहू शकलो किंवा काही प्रॉब्लेम केले, तिथं काही अडचणी केल्या आपल्या काम करत असताना किंवा कर्तव्य करत असताना, इथं काही शास्ती दिलेली आहे. बघा, होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही, परंतु आवश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्य करता विनाकारण अनुपस्थित राहिल्यास कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या, आदेशाचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 कलम 7 अन्वय 1 नुसार बडतर्फ किंवा 250 रुपये किंवा 3 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा देखील तिथं दिली जाते जर आपण आपल्या कर्तव्यामध्ये काही कसूर केली किंवा टाळाटाळ केली, त्यासाठी इथं आपल्याला ही शिक्षा दिली जाते. आता होमगार्डची नोंदणी करता तुम्हाला कोणतेही तर शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्वाची नोंदणी जी आहे ती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असते. आता ह्या नोंदणीचे आपल्याला फायदे काय असतात बघा, सैनिकी गणवेश परिधान करणे मानाचे समजले जाते आणि तो मान आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण देखील मिळतं. 3 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्यांना राज्य पोलीस दल, वन विभाग आणि अग्निशामक दल यामध्ये 5% आरक्षण देखील मिळत असतं. प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते. त्याचबरोबर आपण जर त्या ठिकाणी गौरवास्पद कामगिरी केल्यास आपल्याला पुरस्कार आणि पदके देखील तिथं प्राप्त होतात. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपण आपला स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी सर्व सांभाळून देश सेवा करण्याची एक आपल्याला इथं संधी मिळत असते. होमगार्ड नोंदणीसाठीची काही पात्रता दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पात्रता पाहू शकता. शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शारीरिक पात्रता बघा, वय वर्ष 20 वर्ष पूर्ण आणि 50 वर्षाच्या आत लागतं. इथं आपल्याला अर्ज भरतावेळी आपल्याला 20 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. उंची बघा, इथं 162 सेंटीमीटर पुरुषांकरता आहे आणि महिलांकरता 150 सेंटीमीटर उंच आहे. छाती फक्त पुरुषांकरता आहे, न फुगवता
76 सेंटीमीटर आणि फुगवून 81 सेंटीमीटर इथं छाती तुमची आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्र बघा काय देण्यात आलेले आहे. रहिवासी पुरावा पाहिजे, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्मदिनांकाचा पुरावा पाहिजे, तांत्रिक अर्हता असेल तर ती तुमचे प्रमाणपत्र वगैरे आवश्यक आहे. खाजगी नोकरीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि भरतीनंतर 3 महिन्याच्या आतील पोलीस चरित्र पडताळणीचे व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे तुम्हाला तिथं आवश्यक आहे. आले का तुमच्या लक्षात इथं की आपल्याला होमगार्ड जर नोंदणी करायची असेल तर त्याच्यासाठीचे काही निकष किंवा पात्रता या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. शारीरिक क्षमता चाचणी तुमची होणार आहे मित्रांनो, त्याचाही तक्ता इथं दिलेला आहे. पुरुषांसाठीचा हा आहे आणि महिलांसाठीचा हा तक्ता आहे. पुरुषांसाठी 20 गुण असणार आहे आणि महिलांसाठी 25 गुण असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1600 मीटर धावणे असेल, त्याच्यामध्ये 1600 मीटर धावण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला इथं 5 मिनिटं ते 7 मिनिटं 30 सेकंदापर्यंत तुम्हाला काय केलेलं आहे, धावण्याची जी काही टायमिंग आहे ते टायमिंग दिलेलं आहे आणि त्यानुसार त्याचं गुणांकन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये गोळाफेकीचंही इथं तुम्हाला तक्ता दिलेला आहे गुणांकनाचा कशा पद्धतीने असणार आहे. गोळाफेक पुरुष उमेदवारांकरताचा तक्ता आहे, गोळाफेक महिला उमेदवारांकरताचा हा तक्ता दिलेला आहे. हे तुम्ही पाहू शकता आणि कशा पद्धतीने तो गुण देण्यात आलेला आहे ते पाहायचं आहे मित्रांनो. तांत्रिक अर्हता असतील तर तुम्हाला त्याचे 10 गुण एक्स्ट्रा मिळणार आहेत. तर त्या 10 गुणांचे देखील इथं तुम्हाला काय केलेलं आहे, तक्ता दिलेला आहे. मित्रांनो मी सगळं डिटेल वाचत नाही कारण आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. त्याचबरोबर नोंदणीचा अर्ज भरण्याचे काही सूचना दिलेल्या आहेत. अर्ज बघा कुठं भरायचे आपल्याला 27/12/2024 पासून अर्ज सुरू झालेले आहे आणि 10/1/2025 पर्यंत तुम्हाला काय करायचे आहेत, हे अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्यासाठीच्या ह्या वेबसाईट देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. हे जे काही वेबसाईट आहेत त्या वेबसाईट मी तुम्हाला काय करत आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देखील ही वेबसाईटची लिंक देत आहे. तिथून तुम्ही काय करायचं आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो काही सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत, त्या सूचना देखील तुम्ही पाहू शकता आणि होमगार्ड नोंदणी नियम व अटी पात्रता या सगळ्या जे मी तुम्हाला वरती सांगितलेल्या आहेत त्या देखील इथं देण्यात आलेल्या आहे. आणि अर्ज ऑनलाईन भरत असताना काही सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे. इथं मित्रांनो तुमचा 12 अंकी आधार नंबर आहे तो काळजीपूर्वक टाकायचा आहे, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि ही भरती जी आहे ती मुंबई जिल्ह्याकरता आहे. मुंबई जिल्ह्यातील उमेदवारच या भरतीमध्ये अर्ज करू शकतात, हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.